हाय हॅलो नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाचा या चॅनलमध्ये. आणि माझ्यासोबत योगेश सर आहे. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. एकंदरीत मी आत्तापर्यंत 3 इंटरव्ह्यूज केले आहे आणि तिन्ही सेलिब्रिटींनी मला एकच वाक्य सांगितलं आहे की 1 तारखेला योगेश सरांचं बाळ येणार आहे चित्रपटगृहात. तर ते बाळ नक्की काय आहे, त्याची सुरुवात कशी झाली, ते आपण आता सरांकडनं जाणून घेऊया. एकंदरीत संगीत क्षेत्राशी निगडीत हा चित्रपट आहे आणि इतकं मोठं नाव म्हणजे बापूजींचं. तुम्हाला हा विषय कसा सुचला आणि मग ते कसं झालं सगळं? बाबूजींचं नाव खूप मोठं आहे, जसं तू म्हणालीस आता. आणि संगीत क्षेत्रावर किंवा संगीतकारावर अशी बायोपिक आजपर्यंत झालेली नव्हती. आणि गेली 4-5 वर्षापासून मी ह्याचा रिसर्च सुरू केला होता. श्रीधर फडकेंकडनं त्याचे जेव्हा औपचारिक हक्क घेतले त्यावेळी त्यांना विनंती केली की मला ही गोष्ट मांडण्याची इच्छा आहे, कारण बाबूजी लोकांना गाण्यांच्या माध्यमातून भेटली आहेत. गेली अनेक दशक आपण त्यांची गाणी ऐकतोय. आमच्या पिढ्या त्यांच्या गाण्यांवर संस्कारित झाल्यात. आजच्या पिढीला माहिती आहेत का ते बाबूजींचं काय कार्य आहे, केवढं मोठं काम त्यांनी करून ठेवलंय, हे कुठेतरी पडद्यावर दिसायला हवं. आणि अशा आशयघन संगीतमय बायोपिकला आपण प्रेक्षकांसमोर आणायला हवं, ज्याच्यामधनं एका संगीतकाराचा, गायकाचा तर प्रवास दिसेलच दिसेल, पण राष्ट्रप्रेमानं ध्यास घेऊन जबरदस्त विचारधारेचा एक सच्चा माणूस, प्रामाणिक माणूस सुद्धा प्रेक्षकांसमोर बाबूजींच्या रूपाने येईल, हे कुठेतरी आणायचं होतं. आणि म्हणून हा सिनेमा करावासा वाटला. एकंदरीत सगळ्या ज्या भूमिका झाल्या आहेत, ट्रेलर टीजर बघितला आहे आणि ते सगळं बघून असं अंगावर काटा येतोय. तर कास्टिंग कसं झालं आणि त्याच्यानंतर मग पुढे मृण्मयी आहे किंवा सुनील सर आहे, यांना जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गोष्ट सांगितली तेव्हा त्यांचे रिॲक्शन्स काय होते? सगळ्या नटांचे रिॲक्शन्स, अरे वा, मला कुठलीही भूमिका तू दे, आम्ही करू, ही खरं प्रामाणिक त्यांची भावना होती. कारण बाबूजींचं नाव, त्यांचं विश्व, त्यांचं वलय, त्यांच्या आजूबाजूची सगळी व्यक्तिरेखा, गदी माडगुळकर, आशाबाई, माणिकबाई, ललिताबाई, त्याच्यानंतर किशोर कुमार, स्वातंत्र्यवीर सावरकर, ही सगळ्या व्यक्तिरेखा इतक्या मोठ्या आहेत. त्या साकारायच्या म्हणल्यानंतर प्रत्येक नटाच्या अंगात एक वारं शिरलं होतं. आणि म्हणून मी कास्टिंग करताना विचार हा केला होता की प्रत्येक व्यक्तिरेखेला न्याय देऊ शकेल असा नट तर हवाच आहे. त्याचा लुक अँड फील कसा असेल याचा मी स्वतः चित्रकार असल्यामुळे, आर्टिस्ट असल्यामुळे मी त्याचा स्टोरी बोर्ड फॉर्मॅटमध्येच काम सुरू केलं होतं. कारण मराठी सिनेमामध्ये हे किती पाळलं जातं मला माहीत नाही, पण माझा तो स्वभाव आणि सवय आहे की तुम्ही जे दाखवणार आहात ते आधी स्वतः तपासून पहा, त्याची चित्र काढून पहा. ही गदिमांची शैली होती, ही सत्यजित रेंची शैली होती, मग आपण का नाही करत ती? म्हणजे नवीन पिढीने का नाही करायचं? बरं, आपल्याकडे कम्प्युटराइज्ड व्हर्जन्स आहेत, त्यांच्याकडे काही नव्हतं तेव्हा, कागद पेन्सिलशिवाय काही नव्हतं. आज मग मी केलेल्या ड्रॉइंगला मी फोटोशॉप व्हर्जनमध्ये सुद्धा जर छान करून बघणार असेल आणि वाटणार असेल की हां, सुनील दिसतोय हा बाबूजींसारखा, मृण्मयी वाटती हा ललिताबाई, किंवा गदिमा चपखल आहे हा सागर, ही जर मी करू शकत होतो तर मी ते करायला हवं, हे ठरवून मी वर्षभर आधी ह्या सगळ्या लोकांचे स्केचेस करून बघत होतो. त्याचं एक स्केचबुक तयार केलं, लुकबुक तयार केलं. प्रत्येक आमच्या टेक्निशियन्स किंवा इतर सगळ्या लोकांबरोबर बसून हे बघितलं की हा लुक होऊ शकेल ना, असा विग लावल्यावर हा नट असा दिसेल ना, त्याला हा मेकअप केल्यानंतर ते छान वाटेल ना, त्याच्यानंतर त्यांचे कपडे त्या काळातले ते अशा पेहरावात वावरू शकतील ना. आणि ते जुळत गेलं, ते जमत गेलं आणि ते तंतोतंत कागदावर जसं उतरवलंय तसं पडद्यावर येत गेलं. मला वाटतं हे त्याचं यश आहे. एकंदरीत आता काल परवाच ट्रेलर लॉन्च झाला आणि ट्रेलर लॉन्चला राजसाहेब आले होते. त्यांच्या काय भावना होत्या? आणि मराठी चित्रपट येत असेल तर त्यांचा सपोर्ट असतोच सगळ्या सिनेमांना. जेव्हा तुम्ही त्यांना पहिल्यांदा सांगितलं की असं असं आहे आणि ट्रेलर टीजर बघितल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यांनी फार सुंदर बोलले, भरपूर ते प्रचंड भावनिक झाले, भावूक झाले, आवडलं त्यांना ते सगळं. ते म्हणाले की बायोपिक बनवावा अशी फार कमी लोक आहेत भारतामधली, त्यातलं एक नाव म्हणजे सुधीर फडके. ही पहिली पावती त्यांनी दिली की योग्य व्यक्तीवर आपण बायोपिक केला आहे, हे तिथं पटलं. दुसरं ते म्हणाले की मराठी सिनेमा आहे त्यामुळे मी थिएटर वगैरे मिळवून देण्यासाठी गरज पडेल असं वाटत नाही, कारण हा स्वरगंधर्व सुधीर फडके यांचा चित्रपट आहे आणि हा चित्रपट गृहात येईल
तेव्हा नुसता चालेल नाही तर तो धावणार आहे. ही मला वाटतं त्यांच्या अर्ध्या तासाच्या भाषणातली 3 ब्रेकिंग न्यूजची लाईन्स आहेत की ज्याच्यात ते सगळं बोलून गेले की हा चित्रपट म्हणजे चित्रपटगृहात जाऊनच पाहायला हवा. त्याला थिएटर मिळणार नाहीत का तर जरूर मिळणार. तो चालणार नाही का तर तो धावणार आहे, काही प्रश्न नाही. म्हणजे ही भावना आहे त्यांची अर्थात. आणि माझी इच्छा पण आहे तुमच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांनी तो धावताच ठेवावा चित्रपट. आणि मला असं वाटतं की असा कुठलाच मराठी माणूस नसेल की ज्यांच्या घरात सुधीर फडकेंचे किंवा बाबूजींचे गाणे वाजले नाही आहे, किंवा तुम्ही ज्या ज्या कलाकारांना घेतला आहे सिनेमा, जे जे भूमिका साकारतात ते प्रत्येक व्यक्ती मराठी माणसाच्या प्रत्येकांच्या मनातला व्यक्ती आहे. आणि मला पण वाटतं की त्यांच्यासाठी तरी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघायला पाहिजे. पण एकंदरीत तुम्ही बोलले की तुम्ही आर्टिस्ट आहात, चित्रकार आहात. तुमच्या आयुष्यात संगीत कुठून आलं आणि त्यामध्ये बाबूजी कधी तुमच्या आयुष्यात आले? अगदीच. म्हणजे मला वाटतं ही पहिली भावना तिथूनच आली जेव्हा लहानपणापासून मी माझ्या घरात ऐकलं. माझी आई बाबूजींची गाणी गुणगुणायची, माझी आजी गाणी गुणगुणायची. आणि मी शाळेच्या दिवसांमध्ये मी तबला शिकायला सुरुवात केली. नंतर मी हार्मोनियम शिकलं. नंतर मी बाबूजींची गाणी टेप रेकॉर्डवर लावायचो आणि तबला वाजवत बसायचो 8वी 9वी 10वी पासून. आणि थोडंसं ते घरात होतं आणि ऐकण्याचं होतं, सादर करण्याचं नव्हतं. पण नंतर मग मी कलाक्षेत्रात आलो, चित्रकारितेचं शिक्षण घेतलं. मग इव्हेंट माध्यमामधनं बाबूजींवर भरपूर गाण्यांचे कार्यक्रम लिहिले, सादर केले निवेदनाच्या अभिवाचनाच्या फॉर्ममधून. त्यामुळे अभ्यास होत होता तेव्हापासूनच की कुठली चित्रपट बाबूजींची आहेत, कुठली चित्रपट संगीत आहेत, कुठली शांताबाईंची गाणी आहेत, गदिमांचं काय योगदान आहे, हे सगळं अभ्यास त्या वेळापासून खरं तर होता. आणि मला वाटतं की ते कुठेतरी आईवडिलांनी लहानपणापासून हे ऐक बाबा, हे म्हणून बघ, हे करून पहा, हे छान आहे, हे सांगितल्याचा आज फायदा होतोय नक्की. एकदा काय अपील कराल प्रेक्षकांना चित्रपटासाठी? मला वाटतं 1 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात उत्तुंग व्यक्तिमत्व संगीत क्षेत्रातलं म्हणजे बाबूजी आहेत. आपला हक्काचा सुट्टीचा दिवस आहे. हा महाराष्ट्र दिन या व्यक्तिरेखेच्या निमित्तानं महाबायोपिक ठरवावा अशा दृष्टीनं तुम्ही मला वाटतं पाऊल उचलायला हवं. आणि हा चित्रपट माझा यांचा असा नसून तो आपल्या सगळ्यांचा आहे. कारण बाबूजींवर आपण सगळेजण तेवढंच प्रेम करतो, बाबूजींची गाण्यांवर आपण तेवढे सगळेजण प्रेम करतो. बाबूजींची मूळ गाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. यापेक्षा अजून काय जमेच्या बाजू असायला हव्या. सो सर्व चित्रपटगृहामध्ये महाराष्ट्रामध्ये तुडुंब गर्दीनं तुम्ही जा. आणि तुम्हाला भेटायला आम्ही चित्रपटगृहात सर्व कलाकारांसह येणार आहोत हेही सांगतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.